नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यात, अभ्यासात, अगदी भविष्यात खरंच बदल घडवून आणेल। आणि अगदी आजपासून जर तुम्ही सतत प्रोक्रॅस्टिनेट करत असाल, अभ्यास टाळत असाल किंवा असं वाटत असेल की मी काहीही करू शकत नाही, तर हा व्हिडिओ स्किप करू नका। हे व्हिडिओ पूर्ण बघाल तरच तुमच्या आयुष्याची खरी ताकद समजेल। टी ए मोटिवेशनच्या चॅनेलवर यासारखे खूप व्हिडिओ आहेत, पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि युनिक आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला रिअल लाईफ सक्सेस स्टोरी सांगणार आहे आणि त्या स्टोरीमधून तुम्हाला स्वतःला रिलेट करू शकता। सर्व स्टुडंट्सला असे दिवस येतात जेव्हा त्यांनी अभ्यास करायचा नाहीये, फोन जवळ असतो, नेटफ्लिक्स चालू असतो, सोशल मीडिया बघत राहतो, पण तुम्हाला वाटतं की थोडा टाइम वेस्ट झाला तरीही चालेल। पण लक्षात ठेवा, आजचा छोटासा टाइम लॉस नंतर तुमचा स्कोअर कार्ड आणि रिझल्टमध्ये मोठा फरक घडवून आणतो। मी बोलतोय माझ्या एक्सपिरियन्सवरून। जे स्टुडंट रोज रोज थोडा स्ट्रगल करतात ते शेवटी एक्झाममध्ये एक्सलेन्स दाखवतात। स्ट्रगल हा खरा टीचर आहे, पण स्ट्रगलला ओव्हरकम करणारा स्टुडंटच रिअल विनर ठरतो। सर्वात मोठा मिस्टेक म्हणजे स्टुडंट करतात जी असते कंपॅरिझन। दुसऱ्यांशी तुलना करू नका, प्रत्येकाचं पाथ वेगळं असतं। तुम्ही मेहनत करा, तुमच्यासाठी आहे आणि तीच तुम्हाला अल्टिमेट सक्सेस देईन। जर तुम्हाला खरंच लाईफ बदलायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ खरंच स्किप करू नका। काही सेकंड्स तुम्हाला पुढे टेक्निक सांगणार आहे ज्याने तुम्ही स्टडी हॅबिट सुधारू शकता। हे टेक्निक फक्त थिअरी नाहीत, रिअल स्टुडंट टेस्टेड आहेत आणि परिणाम खूपच अमेझिंग आहेत। सर्वात पहिलं स्टेप आहे माइंडसेट चेंज। तुम्हाला विचार बदलावा लागेल, मी करू शकत नाही असं विचार करणं बंद करा। तुमच्या मनात ठेवा, आज मी जे करतोय ते माझ्या भविष्यासाठी आहे। सकाळी उठल्यावर 10 मिनिट स्वतःसाठी देऊन विचार करा, आज मी काय अचीव करणार आहे। जर तुम्ही मन मजबूत केलेत ना, तर 3-4 तास इंटरप्रिटेड स्टडी हा कित्येक तासांनी इतका रिअल आउटपुट देऊ शकतो। रिअल लाईफ एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगणार आहे। बघा, शुभम माझ्या ॲक्वायटन्सपैकी एक अगदी लेझी स्टुडंट होता। रोज 1 तास स्टडी करायचा, पण सोशल मीडियावर 5-6 तास घालवायचा। पण एका दिवसाने त्याने माइंडसेट चेंज केला। त्याने स्वतःशी ठरवले, मी माझं भविष्य आजपासून बदलणार आहे। त्याने माइंडसेट चेंज नंतर त्याचे फोकस, डिसिप्लिन आणि इफिशियन्सी इतके वाढले की त्याने नीटमध्ये टॉप 100 स्टुडंटमध्ये स्थान मिळवलं। हे दाखवतं की माइंडसेट चेंज हा रिअल ट्रान्सफॉर्मेशनचा पहिला स्टेप आहे। स्टेप 2, दुसरा स्टेप म्हणजे स्मॉल विन्स। एकदम 8-10 तास स्टडी करण्याचा प्रयत्न नका करू। तुम्ही रोज 1-2 चॅप्टर, 2-3 इम्पॉर्टंट क्वेश्चन पूर्ण केलेत ना, म्हणजे तुम्हाला स्मॉल विन भेटलं। स्मॉल विन तुमच्या कॉन्फिडन्सला बूस्ट करतं आणि कॉन्फिडन्स हा लॉंग टर्म मोटिवेशनचा सोर्स आहे। मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल सांगणार आहे ज्यावरून तुमची पूर्ण लाईफच चेंज होईल। अनन्या ही 12वीची स्टुडंट होती। पहिल्या मंथली टेस्टमध्ये खूप कमी स्कोअर आला, पण ती निराश झाली नाही। तिने ठरवलं, रोज 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन पूर्ण करणार म्हणजे करणारच। 1 महिन्यात ती स्मॉल विन्सच्या चेनने कॉन्फिडंट झाली। शेवटी ती सेमिस्टरमध्ये टॉपर झाली। यातून असं शिकायला मिळतं की स्मॉल कन्सिस्टंट एफर्ट हा मिरॅकल असतो। स्टेप 3, डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट ठेवा। फोन सायलेंट करा, सोशल मीडिया बंद करा, टेबल साफ ठेवा, स्टडी मटेरियल रेडी ठेवा, कारण तुम्हाला टॉप व्हायचं आहे। जे स्टुडंट हा स्मॉल स्टेप फॉलो करतात ना, त्यांचे फोकस आणि इफिशियन्सी खूप वाढते। थोडक्यात एन्व्हायरमेंट बदला की मन स्वतःच फोकस होते। टिप, स्टडीवर फक्त बुक्स, नोटबुक्स, पेन ठेवा, एनिथिंग्स ठेवू नका जसे की डिस्ट्रॅक्शनसाठी ते तुम्हाला भाग पाडेल। चौथा स्टेप म्हणजे ॲक्शन। स्टडी प्लॅन बनवून बसणं पुरेसं नसतं, ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही प्लॅन बनवलात पण फॉलो केला नाही तर काहीच फरक पडत नाही। त्यासाठी एक छोटासा हॅक, अकाउंटेबिलिटी पार्टनर ठेवा। फ्रेंड, सिबलिंग, मेंटर ज्याला तुम्ही रिपोर्ट करता तो तुमच्या डिसिप्लिनला मेंटेन करेल। ज्यांना अकाउंटेबिलिटी आहे त्यांना प्रोक्रॅस्टिनेशन कमी होते आणि फोकस वाढतो। आणि शेवटचा स्टेप म्हणजे लॉंग टर्म विजन ठेवा। एक्झाम आणि मार्क्स हे फक्त टेम्पररी रिझल्ट आहेत, पण तुमच्या मेहनतीची व्हॅल्यू हे लाईफ लॉंग राहते। स्वप्नांना मोठे ठेवा आणि रोज त्या स्वप्नांसाठी 1% तरी एफर्ट घ्या। रिमेंबर, लक्षात ठेवा, एका दिवसाचा एक एफर्ट म्हणजे महिन्यांचा रिझल्ट बदलू शकतो आणि महिन्यांचा एफर्ट म्हणजे पूर्ण वर्षाचा रिझल्ट बदलू शकतो। एक मी तुम्हाला आणखी स्टोरी सांगते। एक राहुल नावाचा स्टुडंट होता, एक मध्यमवर्गीयचा। त्याची घराची फायनान्शियल कंडिशन ठीक नव्हती, पण त्याने एक गोल ठरवला, आय विल क्रॅक IIT नो मॅटर व्हॉट। तो रात्र दिवस स्टडी करत राहिला, स्मॉल विन्स गाठतो, डिस्ट्रॅक्शन फ्री राहतो। शेवटी त्याने JEE ॲडव्हान्समध्ये टॉप 500 स्थान मिळवले।
या स्टोरीपासून स्पष्ट होते की व्हिजन प्लस कन्सिस्टन्सी प्लस स्ट्रगल ओव्हरकम इज इक्वल्स टू रिअल सक्सेस. नोट कन्सिस्ट ठेवा. प्रत्येक चॅप्टरचं समरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला क्वेश्चन्स. प्रोमोड्रो टेक्निक ठेवा. 20 ते 30 मिनिट फोकस स्टडी, 5 मिनिट ब्रेक. हेल्दी लाईफस्टाईल, प्रॉपर स्लीप, वॉटर, मिमिकल जंक फूड. मिस्टेक करा पण लर्न करत पुढे जा. मिस्टेक करतो ते म्हणतात ना माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बरोबर आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, परंतु जी आपण चूक करत गेलो ती सुधारण्यात हीच खरी ताकद आहे. सेल्फ रिफ्लेक्शन. रोज रात्री 5 मिनिट आज मी काय इम्प्रूव्ह केलं हे विचार करा. आणि लक्षात घ्या, हे विचार केल्यानंतर तुमच्याकडे उत्तर जर सायलेंट असेल ना तर लक्षात ठेवा तुम्ही आज काहीही केलं नाही. म्हणून हे विचार केल्यानंतर आपल्याकडे उत्तर सापडायलाच हवं. मित्रांनो, आजपासून ॲक्शन घ्या. हा व्हिडिओ स्किप करू नका आणि आजचा दिवस तुमचा फ्युचरचा पहिला दिवस ठरवा. आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा आय विल डिसाईड माय फ्युचर. आणि जेव्हा तुम्ही मेहनत कराल ना त्या दिवसापासून तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स, डिसिप्लिन आणि फोकस वाढेल. TA मोटिवेशन सोबत राहा. रोज एक छोटासा स्टेप तुमच्या ड्रीम टूवर्ड न्या. रिमेंबर, आजचा छोटासा डिसिजन उद्याचा मोठा रिझल्ट ठरवतो. शेवटी मॅसेज, तुमची मेहनत, स्ट्रगल आणि डिसिप्लिन हे तुमच्या सक्सेसचा रिअल फाउंडेशन आहे. फोन, सोशल मीडिया, लेझी डेज या सगळ्यांना टेम्पररी ठेवा, पण लाँग टर्म गोलसाठी फाईट करा. मित्रांनो, यश फक्त स्मार्ट स्टडीमध्ये नाही तर कन्सिस्टंट एफर्ट प्लस राईट माइंडसेट प्लस स्ट्रगल ओव्हरकममध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, TA मोटिवेशन कायम तुमच्या सोबत आहे. फक्त एकदा TA मोटिवेशनवर या आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळवा. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी नेहमी तयार आहोत. तर पुन्हा भेटूयात TA मोटिवेशनवर.